उकडीचा मोदक गणपती बाप्पाला पहिल्यांदा कोणी खायला घातला ह्याची एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगते. भगवान शंकर आणि पार्वती माता आपल्या छोट्या बाल गणेशाला घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये राहायला आले. अत्री ऋषींची पत्नी अनुसूया माता, तिने भरपूर छान जेवण बनवलं होतं या तिघांसाठी की हे आलेत त्यांना आपण जेवायला देऊ. परंतु भगवान शंकर त्यांना म्हणाले की आधी गणेशाला जेवून दे, मग आपण जेवू. आता गणपती बाप्पा जेवायला बसले. त्यांना जे काही जेवण बनवलेलं होतं ते वाढण्यात आलं. ते खाऊन झाल्यानंतर गणपती बाप्पा म्हणाले माझं पोट नाही भरलंय, मला अजून पाहिजे. त्यांना अजून वाढलं. असं करता करता जेवढं जेवण बनवलं होतं ते सगळं संपलं. अनुसूया माता आणि पार्वती माता दोघींनी परत नवीन पदार्थ बनवले आणि गणेशाला वाढले. तरी सुद्धा गणेश आपला म्हणतोय माझं पोट नाही भरलंय, मला अजून पाहिजे. अजून पदार्थ बनवण्यात आले आणि शेवटी आता काय द्यायचं हा प्रश्न दोघींच्या समोर पडला होता की गणेशाचं पोट कसं भरेल. तेव्हा अनुसूया मातेनी एक युक्ती केली आणि एक नवीन पदार्थ बनवला. तो पदार्थ पांढऱ्या पांढऱ्या रंगाचा होता, त्याला अशा वळ्या वळ्या होत्या आणि आतमध्ये अतिशय गोड होता. तो पदार्थ बनवल्यानंतर तो जेव्हा गणपतीच्या समोर दिला तेव्हा गणपतीने बघूनच खूप आनंदी झाला गणपती की वा 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 हा काय छान आहे. आणि तो त्यांनी खाल्ला आणि मस्तपैकी ढेकर दिला आणि म्हणाला आत्ता माझं पोट भरलं. तो पदार्थ होता मोदक. मोदक मोदक कारण गणपतीला मोद झाला तो पदार्थ खाऊन, म्हणून तो मोदक म्हणजेच आनंद झाला गणपतीला आणि म्हणून मोद म्हणजे आनंद. पण तो तसाच का बनवला आणि तो बघितल्यानंतर गणेशाला एवढा का आवडला. त्याचं कारण असं की तो जो मोदक होता ना तो कैलाश पर्वताची आठवण करून देणारा होता गणपतीला. पांढरा शुभ्र आणि त्याला कपारी होत्या आणि एकदम बर्फाच्छादित असल्यासारखा तो कैलाश पर्वतासारखा दिसणारा वरती शिखर असलेला असा तो मोदक बनवलेला होता. आणि म्हणून गणपतीला तो मोदक प्रचंड आवडला आणि तो खाल्ल्यानंतर गणपतीने जो ढेकर दिला त्यानंतर भगवान शंकरांचं पोट 21 पटींनी भरलं. आणि म्हणून गणपतीला आपण 21 मोदक अर्पण करतो की ज्यामुळे 21 पटींनी अजून भगवान शंकरांचं पोट भरतं. आणि या दोघांचं पोट भरलेलं बघून माता पार्वती तर खूपच आनंदी झाली आणि तिने खूप छान आशीर्वाद दिले अनुसूया मातेला. तसेच आशीर्वाद ते आम्हालाही देत असते गौरीच्या रूपात येऊन. त्यामुळे आपण गणपतीला नेहमी उकडीचे मोदक बनवून देतो.